या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। त्या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार असेल, अनेक आमचे लोकप्रतिनिधी असेल या ठिकाणी आम्ही करत असतो। आणि निश्चित माझ्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आहे ती माझं प्रामाणिकपणे मी या ठिकाणी जे काही आपल्या शहरासाठी आपण करू शकतो ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न असतील या ठिकाणी उद्यानाचे विषय आहेत। आपल्या अनेक सोलापूर शहरामध्ये जे उद्यान आहेत उद्याने ऊस पडलेले आहेत ते उद्यानाचा विषय आहे। परत तसेच आपले जे स्मशानभूमी आहेत स्मशानभूमी देखील या ठिकाणी जवळपास आपल्याला 60 स्मशान 50 स्मशानभूमी आहेत या ठिकाणी। त्या अगेन्स्ट आपल्याला फक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 14 स्मशानभूमीच्या या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं। पण त्यात बाकीचे जे काय अजून राहिलेले आहेत त्याचे देखील आपल्याला या ठिकाणी काम करायचं एवढं सांगतो। आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेले आहेत, पण त्याचं मेंटेनन्स न होता त्या ठिकाणी मेंटेनन्स कसं केलं पाहिजे झोनच्या माध्यमातून जोपर्यंत झोन निर्मिती होत नाही। मी जेव्हा महापौर झालो मला एकच कारण का मी हातवाड भागातून मी या ठिकाणी निवडून आलो। गेले 4 टर्म झाले मी हातवाड भागाचं त्या ठिकाणी प्रतिनिधी करतो। समाजातले जे काही शेवटचे बारीक सारीक जे गोष्टी आहेत ते मला सर्व ज्ञात आहेत। आपला सोलापूर शहर सुंदर सोलापूर शहर आपल्याला जर करायचं असेल तर झोन निर्मिती होणं हे गरजेचं होतं। म्हणून एकच झोन जवळपास एक प्रभाग 4 झोन मध्ये वाटला गेला होता। त्या ठिकाणी मी जास्त काही न बोलता कामावर भर कसं देता येईल म्हणून या ठिकाणी आम्ही झोनवर या ठिकाणी प्रेशराईज करून सोलापूर शहरात ते पहिला झोन सक्षमीकरण या ठिकाणी केलं। आणि झोन सक्षमीकरण करून एक प्रभाग एक झोन अशा पद्धतीने कामाची वाटचाल त्या ठिकाणी चालू केली। आणि आता निश्चित आपले जेवढे काही कामं सोलापूर सिटीच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं स्वच्छता असेल, आज धुळीचं प्रमाण आपल्या सोलापूर शहरामध्ये जास्त प्रमाणात आहे त्याचा विषय असेल। डिवायडर मध्ये आज आपल्याला बघतो सोलापूर सुंदर सोलापूर स्वच्छ सोलापूर आपण म्हणतो, पण अनेक डिवायडर मध्ये या ठिकाणी झाडं आपण मध्यंतरी लावलेले होते ते देखील या ठिकाणी नसल्यासारखे आहेत। तर कुणाला आपण संस्थेला या ठिकाणी काय टॅक्स बेनिफिट देऊन शास्ती फी असेल, शास्ती फीच्या माध्यमातून आपण शास्ती फी दरवर्षी 50% माफ करतो। तर शास्ती फी 100% माफ करू पण तुम्ही झाडं जगवा म्हणून आपण त्या संस्थेला जर दिलं तर निश्चित आपलं सोलापूर सुंदर या ठिकाणी दिसेल असं मला वाटतं। अनेक प्रश्न आहेत, अनेक धुळीचा विषय आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर आहेत। आणि पाण्याचा विषय आहे, पाण्याचं देखील आज आपल्याला माहिती आहे गेले 8-9 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी पाणी जवळपास 3 दिवसात 4 दिवसात काही भागामध्ये मिळतं। तर मी हातवड भागातून निवडून आल्याच्या कारणाने मला पाण्याची जाण लोकांना पाणी वेळेत आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे हे अतिशय म्हणजे लोकांचं या ठिकाणी पाणी व्यवस्थित यायला पाहिजे अशी मागणी असते। म्हणून मी पाण्यावर या ठिकाणी काम चालू केलं। आणि निश्चित माझ्या हातून जेवढं होतं तेवढं मी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी बोललं की आयुक्त साहेब की आपले जे पूर्वी रिटायर झालेले जे अधिकारी आहेत जवळपास 6-7 अधिकारी आहेत त्यांना अतिशय चांगला अनुभव आपल्याला सोलापूर शहराचा आहे। आपल्याला ह्याच्या आधी आम्ही 2 दिवसाआड पाणी या ठिकाणी घेतलं होतं शहराला। त्यांना जर ते या ठिकाणी मानधनावर जर आपण नियुक्ती केली तर निश्चित ते पण या ठिकाणी वेळ द्यायला तयार आहेत म्हणल्यानंतर आयुक्त साहेबांनी होकार या ठिकाणी दिला। निश्चित आता जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांची बैठक प्राथमिक बैठक घेतली। त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला साहेब आता समोर उन्हाळा आम्हाला निश्चित आपण तुम्ही जे म्हणता ते आपण सर्व तुमची जर मागणी असेल तर आपण प्रॅक्टिकली करून बघू, पण आम्हाला थोडंसं वेळ हवा आहे कारण का आता उन्हाळा असल्या कारणाने लगेच जर आपण काय करायला गेलो तर लोकांचा अजून जरा रोष त्या ठिकाणी येईल असं ते म्हणत होते। पण निदान 3 दिवसाआड पाणी या ठिकाणी सोलापूर शहराला केलं पाहिजे, 3 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड अशी आमची मागणी होती। पण म्हणले ते ऐकून घेतले, जागेवर आपण व्हिजिट करून सर्व जुने अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन अजून तिथं काय करता येईल आपण त्या ठिकाणी करायचं ठरवलं। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं झाले, स्टेडियमचं या ठिकाणी आपले कामं झाले। सोलापूर शहरात आता आपण म्हणतो ते कॉम्पॅक्ट मशीन धूळ मशीन जी आपण घेतलेली त्या ठिकाणी आधी 70 किलोमीटर मशीन चालायची, त्याच्यानंतर कालांतराने 30 किलोमीटर या ठिकाणी ते एका एजन्सीला देण्यात आलं। तर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी रूट वाढवून आपल्या सोलापूर शहरातले जे डस्ट आहे मेन रोडला जे डस्ट आहे ते कसं कमी करता येईल
त्याच्यावर आमचं भर राहणार आहे आणि निश्चित नंतर आता लेटेली जाणार. आणि आयुक्तांनी रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन केलं होतं ना. आता 2 मिनिट. आदिना नदीचं सीमांकन निश्चित झाल्यानंतर त्या परिसरामध्ये जी काही बेकायदेशीर बांधकाम होतं, मग काय बांधकाम प्रणाली महापालिकेकडून दिली गेली, त्या संदर्भातलं आपलं धोरण काय असणार आहे? काय ते तिथे जे कोण अधिकारी होते त्यांच्याकडून जे काय आता लोकांना समजा पहिला आता होऊ देते ना, अजून 2 महिने लागतात असं ते म्हणले, कारण का त्यांच्याकडे अजून कुठली हे नाहीये, म्हणजे काय म्हणते ते रूपरेषा अजून त्यांच्याकडे नाहीये. पण परत जर एकदा असं जर आमचं काय त्या ठिकाणी बैठकीत होतं, जर परत अशी प्रसंग आल्यानंतर ना आपण करायचं काय, निदान महापालिकेने काय केलं पाहिजे, तुम्ही काहीतरी चर मारून त्या ठिकाणी वाट केली पाहिजे, असं आमची त्या ठिकाणी भूमिका होती. नदी पात्रात नदी पात्राच्या शेजारी काही लोकांच्या जागा आहेत, त्यांनी आता जागा प्लॉटिंग करतायत, त्या संदर्भात महापालिकेची भूमिका काय राहणार आहे? आता काही लोकांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा केलेली आहे, तर त्याला आपण बघू काय करते शासन दरबारावर काय आपण पाठपुरावा करते. दळणवळणासाठी इथे विहित आहे. देणार नाही. आमची इथे एकच आहे, त्या ठिकाणी सोलापूर शहराचा जो काय विकास आहे, आता नदी आहे, पण पर्यावरण प्रेमींची आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन त्यांचा जो गैरसमज झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही गैरसमज काढणार. त्या ठिकाणी जर नदी असेल तर नदी व्हायला पाहिजे. अनेक लोकांना जर बांधकाम परमिशन म्हणा किंवा त्या ठिकाणी बांधकाम परवानगी दिली गेलेली आहे, त्यांची देखील या ठिकाणी बैठक घेऊन आम्ही काय करता येईल त्यांच्या या संदर्भात आम्ही चौकशी करणार. शासन स्तरावर आणि येणारे काही लोकांनी त्या ठिकाणी जवळपास 12 मीटर 15 मीटर सोडून या ठिकाणी घरं बांधलेली आहेत. काही लोकांना प्लॉटची परवानगी. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.